नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. या बड्या नेत्याचा शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश. विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं आणि महायुतीतील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. आणि लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील बरेच नेते महाविकास आघाडीतील घटक पक्षात पक्षप्रवेश करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत आहेत. आणि अशातच पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर इतर पक्षातील नेतेही शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिला आहे. रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी काल पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आणि हा झालेला मोठा पक्षप्रवेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महत्त्वाचा मानला जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला याचा विधानसभेत फायदा होईल की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रे या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.